हॅलो नमस्कार, मी आशा. माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे रविवार आणि आज करणार आहे हॉलची क्लिनिंग, कारण आज मुलांना सुट्टी असते आणि माझ्या मिस्टरांना पण आज सुट्टी असते. त्यामुळे आज ठरवलं आहे का संडेला क्लिनिंग करायची आहे हॉलची. तर चला मी हॉलची डीप क्लिनिंग करते. तर बघू पुढे मी काय काय क्लीन करते आणि कशा प्रकारे करते ते. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही बघू शकता आता मी हॉल क्लीन करून घेत आहे, कारण आता गावावरून येऊन 1 महिना झाला. 1 महिन्याआधी मी घराचे जाडे वगैरे काढून सर्व धुतलेलं होतं. सोफ्याचे कवर वगैरे तसे तर 10 दिवसाला 15 दिवसाला मी धुवूनच घेते, पण आता पूर्ण हॉलचे जाडे वगैरे काढून नंतर सोफ्याचे कवर काढेल, कारण वरचा जो कचरा पडेल तो कवरवरती येईल, तर कवर धुतल्या जातील. नाहीतर मग कवर आधी काढून घेतले तर त्या गाद्या वगैरे तशा खराब होतात. त्यामुळे मी आधी जाडे वगैरे सर्व काढून घेते. धूळ वगैरे खूप येते उन्हाळ्याची, त्याच्यामुळे ते सर्व पुसून वगैरे क्लीन करून घेते. नंतर सोफ्याचे शेटीचे गाद्यांचे जे काही कवर आहे ते सर्व काढून घेईल. तर बघा मी अशा प्रकारे सर्व क्लीन करून घेते. आता रुद्राची मस्ती बघू शकता तुम्ही, किती मस्ती करतोय. हा कॉर्नर थोडा ब्राऊन कलरचा असल्यामुळे इथं खूपच जास्त धूळ साचून जाते. इथं रोज रोज साफ नाही होत हे, कारण वरचा भाग घेऊन जातो. त्याच्यामुळे आठवड्यातून 1 दिवस मी वरचं सर्व क्लीन करून घेते. तर मी अशा प्रकारे पूर्ण फर्निचर वगैरे वरतून सर्व साफ करून घेतलेलं आहे. माझं घर म्हणजे सेकंड फ्लोअरला असल्यामुळे मागच्या पुढच्या जागेत पूर्ण ओपन एरिया आहे, त्यामुळे खूप जास्त धूळ येते. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा ते पूर्ण क्लीन करावंच लागते. तर आता माझं सर्व जाडे वगैरे काढून झालेले आहेत. पूर्ण फर्निचर वगैरे सोफे वगैरे सर्व मी व्यवस्थित पुसून घेतलं आहे. तर आता सर्व सोफ्यांचे गाद्यांचे कवर काढून घेते. आज सकाळी असं झालं ना का सकाळी 7 वाजेलाच लाईट गेलेली. त्यामुळे आमच्या इथं असं लाईट गेली का लगेच पाण्याचा प्रॉब्लेम होतो, कारण पूर्ण बिल्डिंगची टाकी जी आहे ती लगेच खाली होते, कारण सकाळी सगळ्यांनाच आंघोळी कपडे भांडे सगळ्यांनाच करायचे असतात. त्यामुळे लाईट गेली का सर्व लोक लगेच फटाफट पाणी वापरून घेतात, किंवा काहीजण पाणी साठवून ठेवतात. तर त्याच्यामुळे लगेच पाणी संपते. त्यामुळे थोडंसं चाललं होतं का साफसफाई आज करायची का नाही, पण शेवटी डिसिजन घेतला का करून घेते. कपडे धुवायचे राहिले तर नंतर बघेल पाणी येईल तेव्हा. तर हा विचार करण्यातच मला 8 वाजून गेले. त्याच्यामुळे आज सर्व कामं लेट झालेली आहेत. आणि त्यात आज संडे होता, म्हणजे रविवारचा दिवशी कसं सर्वजण उशिरा सुटतात. रुद्राच्या स्कूलला पण सुट्टी वगैरे होती आज, यांना पण सुट्टी होती. श्रद्धा श्रेयाला तशा सुट्ट्याचा अजून त्यांची शाळा स्टार्ट नाही झाली आहे. तर त्याच्यामुळे सर्वच कामांना उशीर झाला आहे. उघड ग्रिल उघड, श्रद्धा दिदी असेल बघ, कोण आहे तर बघा आता लोडचे वगैरे पण कवर मी काढून घेते. हे लोड खूपच जुनी आहे, कारण लोड आतमध्ये म्हणजे त्यांचा जो कापूस वगैरे आहे तो चांगलाच आहे, फक्त वरचा कापड तेवढा खराब झालेला आहे त्यांचा. त्याच्यामुळे ते लोड फेकण्याची इच्छा नाही होत आहे. त्यांना वरतून कवर वगैरे चढवलं का छान दिसतात. तर बघेल एखाद वेळेस घरीच मी या लोडला नवीन कापड लावून परत व्यवस्थित करून घेईल. तर आता इथं हॉलची जी गादी आहे शेटीवरची, तिचं एक कवर काढून घेतलेलं आहे मी. आतलं कवर तसं चांगलंच आहे, कारण मागच्या महिन्यालाच आतलं कवर पण धुतलं होतं. तर आता बेडरूममधल्या पण गाद्यांचे बेडशीट वगैरे आणि उशांचे कवर वगैरे सर्व काढून घेतलं आहे. आणि मी साफसफाई करतच होते.
तर मला एवढं करत करतच 9:30 ते 10चा टाईम झालेला आहे आता, आणि तेवढ्यात लगेच लाईट आली. तर मग मी विचार केला का लाईट आली तेवढ्यात लगेच मशीनला कपडे लावून देते, म्हणजे घराला खालती झाडू वगैरे लावेल, पोछा लावेल, तेवढ्यात हे खोडा वगैरे सर्व कपडे धुवून होतील. कारण यांच्यासाठी स्पेशल वेगळी मशीन लावलं होतं मी. आमचे रोजचे डेली वापरायचे कपडे वगैरे याच्यात नाही टाकत. तर आता हे सर्व अशा प्रकारे मशीनला लावून घेते. वॉशिंग मशीनसाठी मी एरियलचं लिक्विड वापरते. याच्याने छान कपडे निघतात आणि कपड्यांचा वास पण छान येतो आणि एकदम क्लीन होतात. तर आता मशीन 59 मिनटासाठी लावलेली आहे. ते 59 मिनटामध्ये म्हणजे जवळजवळ 1 तासामध्ये कपडे धुवून पिळून म्हणजे सुकून निघतील. फक्त थोडंसं हवेत टाकले का लगेच ते 10 मिनटात सुकतील. तर आता मी सर्वात आधी बाहेर झाडू लावून घेते, कारण बाहेरचे पण थोडे जाळे वगैरे काढून घेतले. दारातल्या बुटं चपलावरून पूर्ण बाहेर झाडू लावून घेते, नंतर आतमध्ये लावते. तर आता माझा बाहेर झाडू वगैरे लावून झाला आहे, आतमध्ये झाडू लावून घेते. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हॉलची डीपली क्लिनिंग करून घेतलेली आहे. तर आता सर्व झाडू वगैरे लावून घेते आणि नंतर मग पोछा लावून घेते. तर चला उद्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.